धारावी पुनर्विकास विरोधी मोर्चाला आता परवानगी नाकारण्यात आली आहे। धारावी पोलिसांनी ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला आहे। धारावी मोर्चाच्या परवानगीसाठी आता ठाकरे गटाचा अर्ज हा धारावी पोलिसांनी फेटाळल्याची माहिती आहे। पोलिसांची आता चालढकल बघायला मिळते। ठाकरे गटाच्या वतीने काल धारावी पोलीस स्थानकामध्ये परवानगीविषयी पत्र देण्यात आलं होतं आणि त्या संदर्भातच आता पोलिसांनी अर्ज फेटाळल्याची माहिती आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जातात। स्वप्नील, नेमके काय अपडेट आहेत? आपण बघतोय ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला होता आणि त्यानंतर आता धारावी पोलिसांनी हा संपूर्ण अर्ज फेटाळला आहे। नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर धारावी मोर्चा प्रकरणी ठाकरे गटाने परवानगी मागितली होती। धारावी टी जंक्शन ते एकूण बीकेसी येथे हा मोर्चा निघणार होता। तर मोर्चाला परवानगी मागण्यासाठी ठाकरे गटाने अर्ज सुद्धा केला होता। मात्र धारावीतील जे पोलीस आहेत त्यांनी सांगितलं की मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातून तुम्ही परवानगी घ्या, तरच परवानगी मिळेल, अशा प्रकारचे एकंदरीत वक्तव्य झालेलं आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाला मुंबई पोलीस कार्यालयामधून परवानगी घ्यावी लागणार आहे। आता मोर्चा जेव्हा निघतो तेव्हा परवानगी घ्यावी लागते। जर विस्तार परवानगी घेतली नाही तर मोर्चा अडवण्यात येतो। त्यामुळे कुठेतरी परवानगीनुसार किंवा कायदेशीर हा मोर्चा निघण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होताना दिसतो। मात्र यामध्ये कुठेतरी पोलिसांकडून सुद्धा हरकटीपणा, हा चालढकलपणाची करण्यात येते। वर्षा, नक्कीच स्वप्नील, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता मोर्चाला परवानगी मिळते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।